नमस्कार सर्वांना. आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत डेटा सायन्स आणि त्याच्या रिलेटेड ज्या काही फील्ड्स आहेत त्या. जसं की रिइन्फोर्समेंट लर्निंग, GAN, GAN अँड जनरेटिव्ह पॅसिव्ह मॉडेल्स. तो सर्वात अगोदर बघाल रिइन्फोर्समेंट मशीन लर्निंग. आता रिइन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे काय झालं? इज अ मशीन लर्निंग paradigm where an agent learns to make decisions by interacting with an environment in order to maximize cumulative rewards. सो बेसिकली इथे एजंट काय करतं? एजंट म्हणजे अल्गोरिदम वी कॅन सी किंवा मशीन स्वतःहून शिकण्याचा प्रयत्न करते. Reinforcement learning is characterized by the use of reward signal, which is agent receives from the environment in response to its action and indicating the quality of its decisions. सो बेसिकली इथे काय होतं? कन्सिडर करा की हा छोटा मुलगा आहे. एजंट म्हणजे छोटा मुलगा. आता त्याला मी इमेज दाखवली. इमेज दाखवल्यानंतर त्याला म्हटलं, "सांग ही इमेज कसली आहे?" मग इमेज जर कॅटची असेल आणि तो जर म्हटला डॉग आहे, तर मी म्हणणार, "नाही, चुकीचं आहे." मग तो परत सांगणार दुसरं काहीतरी नाव. परत मी काय म्हणजे रिव्हर्ट देणार, फीडबॅक देणार. आणि डिपेंड्स ऑन दॅट फीडबॅक तू जेव्हा कॅट म्हणणार तेव्हा म्हणणार हा व्हेरी गुड सो कॅट इट राईट. सो बेसिकली अशा पद्धतीने मी शिकवणार. सो एकदा शिकवल्यानंतर काय लगेच शिकत नाही लहान बाळ. सेम थिंग आहे इथे रिवॉर्ड बेस्ड आहे. म्हणजे तो शिकत राहणार अगेन अँड अगेन अँड अगेन. द एजंट लर्न्स टू ट्रायल अँड एरर, exploring different actions and observing their consequences while aiming to maximize the long-term cumulative reward. मग काय करणार तो? शिकत राहणार, खूप वेळा ट्राय अँड एरर करणार, की जेणेकरून ॲट द एंड त्याला एवढं ट्राय अँड एरर करण्याची गरज नाही पडली त्याची. राइट? सो हे एक एक्झाम्पल झालं रिइन्फोर्समेंट लर्निंग. नेक्स्ट आहे GAN. GAN म्हणजे काय? जनरेटिव्ह ॲडव्हर्सॅरियल नेटवर्क. राइट? नेटवर्क म्हणजे न्यूरल नेटवर्क वी कॅन से. So generative adversarial network are a class of deep learning models introduced by Lan Goodfellow and his colleagues in 2014. So GAN consists of two neural networks. हे दोन न्यूरल नेटवर्क्स आहे बेसिकली. एक जनरेटर नावाचा आहे आणि एक डिस्क्रिमिनेटर नावाचा आहे. जनरेटर नावातच आहे जनरेट करणं आणि डिस्क्रिमिनेटर नावातच आहे भेदभाव करणं किंवा मग अनलाइज करणं किंवा मग जाणून घेणं, क्लासिफाय करणं, which are trained simultaneously through the mean max game framework. So generator aims to generate synthetic or artificial data and samples that are indistinguishable from real data. So जनरेटरचं काम काय की जनरेटर हा फेक डेटा जनरेट करण्याचं काम करतो. While the discriminator aims to distinguish between real and fake. आणि डिस्क्रिमिनेटर्स काम काय की तो रिअल डेटा आणि फेक डेटा दोघांमधलं जे काही डिफरन्स आहे किंवा रिअल फेक मधून रिअल ओळखण्याचं काम डिस्क्रिमिनेटर करतात. सो ड्युरिंग ट्रेनिंग द जनरेटर लर्न्स टू जनरेट इन्क्रीजिंगली रिअलिस्टिक सॅम्पल्स बाय रिसिव्हिंग फीडबॅक फ्रॉम डिस्क्रिमिनेटर. सो इथे काय होतंय बेसिकली ट्रेनिंगच्या वेळेस जनरेटर ना खूप सारे इमेजेस जनरेट करतात आणि जेव्हा जनरेटरने इमेज जी काही जनरेट केली आहे डिस्क्रिमिनेटर त्याला ओळखूच शकत नाही की रिअल आहे की फेक आहे. इथे जनरेटर पास झाला बेसिकली, which is turn improves its ability to differentiate between real and fake samples. याने डिस्क्रिमिनेटरची पण ॲबिलिटी वाढणार रिअल आणि फेक ओळखण्याची आणि जनरेटर काय करणार? जनरेट करणार असा डेटा की जो काय आहे रिअल सारखाच आहे. राइट? The third one is generative passive models. So generative passive models refers to models that create output based on observed data without feedback loop or explicitly learning mechanism. So explicitly learn न करता फीडबॅकच्या बेसिसवर जो काय आपण मॉडेल क्रिएट करणार तो झाला जनरेटिव्ह पॅसिव्ह मॉडेल. There are 5 key points for generative passive model. सगळ्यात पहिला statistical assumptions. So generative passive model operate based on statistical assumptions about the underlying data distribution. So जे काही data distribution आहे त्यामध्ये काहीतरी statistical assumptions तो assume करणार, that's it. These assumptions guide the generation of new data points without actively adjusting the model parameters based on the feedback.
सो बेसिकली स्टॅटिस्टिकल अझम्पशन्स जे आहेत ते जास्त हेल्प करणार आहेत आउटपुट जनरेट करण्यासाठी डेटाला. Second is no learning process. Unlike active learning models such as generative adversarial network or reinforcement learning systems, generative passive model do not involve a learning process where model parameters are updated based on the performance of an specific task. ठीक आहे. सो इथे काय सांगितलं आपल्याला की नो लर्निंग प्रोसेस. आपण कोणतीही लर्निंग प्रोसेस देणार नाहीये. इंटरनली तो स्वतः शिकणार. Probabilistic methods म्हणजे generative passive models often rely on or probabilistic models such as Gaussian mixture model or hidden Markov models or autoencoders. These models capture the statistical properties of the observed data and can generate new samples that resemble the original data distribution. So हे झालं probabilistic. Probabilistic मुळे अजून जास्त पॉसिबिलिटी आहे की सिमिलर काइंड ऑफ डेटा जनरेट करणं, पण तो फेक असणार आहे असं. Sampling techniques. So generative passive model uses sampling techniques to generate new data points. And these techniques often involve drawing samples from the learning probability distributions to create new instances that are statistically similar to the observed data. So sampling technique sample असे घ्या की ज्याला आपण जेव्हा फेक बनवणार तेव्हा काही चान्सेस नाही राहणार की त्यामध्ये काहीतरी म्हणजे फेक डेटा आहे असं ओळखण्यासाठी. सॅम्पलिंग टेक्निक्स एक झालं. अँड ऍप्लिकेशन्स. Generative passive models find applications in various domains, including data generations, anomaly detection, then data compression. They can be used to synthesize new data samples for training purposes, detect unusual patterns in data, or reduce the dimensionality of data while preserving its essential characteristics. So basically या सर्व गोष्टी झाल्या. रिइन्फोर्समेंट आपण बघितलं आणि त्यानंतर गान बघितलं, GAN बघितलं, जनरेटिव्ह ऍडव्हर्सरियल नेटवर्क अँड देन जनरेटिव्ह पॅसिव्ह मॉडेल्स या सर्व गोष्टी. सो आय होप तुम्हाला या तीनही गोष्टी लक्षात आल्या असतील. ऍटलीस्ट बेसिक आयडिया ऑफ दॅट 3 थिंग्स. आणि धन्यवाद. आपण इथे थांबूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओ.